नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। गणपती अगदी 2 दिवसावर आलेले आहेत। 2 दिवसांनी सगळ्यांच्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तर गणपती आणताना आपण कोणत्या काळजी घ्यायची तेच आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत। तर काळजी म्हणजे काय, तर गणपती बाप्पाची मूर्ती आणताना ती कशी घ्यावी, मूर्ती मातीची असावी की पीओपीची असावी, तिची उंची किती असावी, त्यानंतर कोणत्या रंगाची मूर्ती आणू नये, मूर्ती आणल्यानंतर ती कुठे ठेवावी, मूर्ती आणताना आपण कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या, त्यानंतर दारात जेव्हा मूर्ती येते तेव्हा ती कशा प्रकारे आतमध्ये घ्यायची, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आज आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत। तर जराही उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात प्रथम की मूर्ती आणताना ती मातीची असावी की पीओपीची असावी। तर मातीची मूर्ती म्हणजे अगदी माती जी असते शाडू माती याची मूर्ती असते किंवा मग पीओपी म्हणजे काय आणि शाडू माती म्हणजे काय हे मी तुम्हाला प्रथम सांगते की पीओपीच्या मूर्त्या या वजनाला हलक्या असतात आणि शाडू मातीच्या मूर्त्या या वजनाला जड असतात। तसंच पीओपीच्या मूर्त्या ह्या आपल्याला हाताळायला थोड्या सोयीस्कर असतात आणि शाडू मातीच्या ज्या मूर्त्या असतात त्या थोड्या नाजूक असतात, त्यामुळे अगदी व्यवस्थित त्या घ्याव्या लागतात। त्यानंतर पीओपीची मूर्ती ही पाण्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने विसर्जन केल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने त्याचं विसर्जन होत, म्हणजे ती विरघळून जात नाही, माती ही त्याची विरघळत नाही। तर शाडू माती जी आहे ती छान अगदी नैसर्गिक पद्धतीने विरघळून जातं, त्याची माती होऊन जाते पुन्हा। तर निसर्गाच्या दृष्टीने बघितलं, पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर शाडू मातीची मूर्ती आपण जर घेतली तर ती पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली असते। तर दुसरा प्रश्न असा आहे की शाडू मातीची मूर्ती ही घेतली आपण तर आपण उंची किती घ्यावी। तर अगदी 2-3 फुटाच्या उंचीच्या मूर्त्या घरी घ्यायची काही आवश्यकता नाहीये। तर अगदी छान अगदी आपल्याला जी मूर्ती घ्यायला सोयीस्कर पडेल, ती उचलायला छान अगदी सोयीस्कर पडेल अशी मूर्ती घ्यायची। अगदी खूप जड किंवा अगदी खूप मोठी, काहीतरी हातात असे हात वगैरे खूप अगदी बाहेर असे आलेले किंवा त्यांच्या हातात कुठले अस्त्र शस्त्र असेल अशा मूर्त्या नाही घ्यायच्या। छान अगदी नाजूक बसलेल्या सुंदर अशा मूर्त्या घ्या। खूप छान छान मूर्त्या आलेल्या आहेत। ब्राह्मण बैठक आहे म्हणजे काय, तर अगदी आपण मांडी घालून जसं आपण जेवायला वगैरे बसतो ना तसं संपूर्ण असं मांडी घालून व्यवस्थित अगदी गणपती बाप्पा बसलेले असतात। तर त्याला म्हणतात ब्राह्मण बैठक किंवा फिलिप्स आहे, ह्या पारंपरिक आहेत मूर्त्या। ब्राह्मण बैठक, फिलिप्स, जर्मन कोच म्हणा, ह्या मूर्त्या, टिटवाळा आहे, ह्या खूप सुंदर आणि सुरेख दिसतात अगदी। तर अशा प्रकारच्या मूर्त्या घ्याव्यात की जेणेकरून आपल्याला त्या हाताळायलाही सोप्या जातील आणि आपल्याला खूप छान दिसायलाही खूप सुंदर आणि छान वाटतात। आणि मूर्तीची उंची म्हणाल तर अगदी छोटूसा पण आणायचा नाही, पण अगदी पण एवढा मोठा आणू नका की तुम्हाला तो आणताना किंवा विसर्जन करताना अडचण होईल किंवा कठीण होईल, असं नको। अगदी छान अगदी सोयीस्कर असा गणपती तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आणू शकता। मूर्ती घेताना प्रत्येक मूर्ती सोबत हा उंदीर असलाच पाहिजे। तर कारण आपल्याला उंदीर मामाची देखील पूजा करायची असते, त्यामुळे गणपती सोबत उंदीर मामा आहेत का बघायचं आणि तसाच म्हणजे तशीच बाप्पाची मूर्ती घ्यायची। त्यानंतर देता घेता हात असलेला अतिशय चांगला, खूप छान वाटतं। आता खूप वेगवेगळ्या अशा मूर्त्या निघालेल्या आहेत। मी हल्लीच आता 1-2 फोटोज बघितले, खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की गणपतीच्या हातात आपण नॉर्मली काय बघतो तर त्रिशूळ आहे, पाश आहेत असंच, पण इथे चक्क गणपती बाप्पाच्या हातात गन दिलेली आहे, अगदी बंदूक दिली आहे। हे असा प्रकार करू नका। किंवा काही जणांनी तर पुष्पा पोज दिलेली आहे, म्हणजे मैं झुकेगा नहीं साला, हे असं कृपया कोणीही करू नका। मी अक्षरशः विनंती करते, हे असे बाप्पा आणू नका। छान अगदी मूर्त्या आहेत, खूप सुंदर सुबक मूर्त्या आहेत, तशा मूर्त्या आणा, तशा मूर्त्यांची पूजा करा। अगदी आपण मनोभावे पूजा करतो, मग हे असं सगळं नको, मला तरी वाटतं नको करायला हे सगळ्या गोष्टी। त्यानंतर बाप्पाची मूर्ती ही केव्हा आणावी, तर त्याच दिवशी जर आपण आणली तरी चालतं, उत्तमच असतं।
किंवा जर तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवायची आहे किंवा आणखीन एक दिवस काही जण आणून ठेवतात तर तसंही चालतं. मग ते आणा, व्यवस्थित आणा आणि ती छान अगदी आणता वेळेस मूर्ती झाकून ज्या प्रकारे आपण आणतो त्यावर कापड घालून त्या प्रकारे घेऊन यायची. मूर्ती आणताना तिचा चेहरा आपल्याकडे असला पाहिजे, म्हणजे घराकडे ती बघत असली पाहिजे. अशा पद्धतीने तिला आणायचं आहे. तिचा चेहरा घराकडे असला पाहिजे आणि त्यावरती आपल्याला कापड घालून घेऊन यायचं आहे. आणि मूर्ती आणल्यावर जिथे आपण छान डेकोरेशन वगैरे केलंय तिथे नेऊन ती व्यवस्थित ठेवायची. तर बाप्पाची मूर्ती जेव्हा आपण आणायला जातो कारखान्यात किंवा गणपती शाळेमध्ये आपण आणायला जातो ना, त्यावेळेस आपल्यासोबत पाट न्यायचा. तर पाट किंवा ताट तामण ज्याच्यात तुम्ही ती मूर्ती घेणार आहे, तर असं तर पाट जर तुम्ही नेला तर ते पाट न्यायचा, त्या पाटावरती छान मूर्ती ठेवायची. त्यानंतर विडा ठेवायचा. विडा म्हणजे काय तर 2 पाने देठाची सुपारी ठेवायची आणि त्यावरती काही पैसे ठेवायचे. म्हणजे पैसे म्हणजे अगदी काय खूप ठेवायची गरज नाहीये. स्वइच्छेने 5 रुपये ठेवू शकतो, 11 रुपये ठेवू शकतो, 21 जितके आपली इच्छा आहे त्याप्रमाणे त्यावरती पैसे ठेवायचे. आणि तिथे आपण उदबत्ती वगैरे दाखवून घ्यायची बाप्पाला आणि घरी आणायचं. घरी आणताना दरवाजात जेव्हा बाप्पा आपल्या येतील त्यानंतर जे बाप्पा घेऊन येत आहेत त्यांच्या पायावर पाणी घालायचं, बाप्पाला ओवाळून घ्यायचं आणि नंतर मग घरात घ्यायचं. घरात घेतल्यानंतर आपण जिथे डेकोरेशन केलं तिथे ठेवायचं गणपती बाप्पाला. त्यानंतरच त्यावरचं कापड काढायचं. तोपर्यंत गणपती बाप्पावरचं कापड काढायचं नाही. त्याच्या डोक्यावर छान अगदी कापड घालून घेऊन यायचं. त्यानंतर महत्वाचं म्हणजे एक राहिलं की गणपती बाप्पा आणायला जेव्हा जातात आपल्या घरातले शक्यतो पुरुष मंडळी जे असतात ते गणपती बाप्पा घेतात. जे पुरुष मंडळी गणपती बाप्पा उचलून घेणार आहेत त्यांनी डोक्यामध्ये शक्यतो म्हणजे सगळ्यांनी जितक्यांना जमेल तेवढ्यांनी जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगेन की टोपी घालून जा. जी आपली असते ना टोपी, गांधी टोपी, ती टोपी तुम्ही घालून जा आणि मग गणपती बाप्पा घ्या. अगदी मानाने सन्मानाने त्या गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन या. तर टोपी घालून जा आणि छान अगदी गणपती बाप्पाचं स्वागत करून या. बाप्पाची मूर्ती आणतात ना तेव्हा कधी कधी काय होतं की ती मूर्ती आणता वेळेसच त्या मूर्तीला तडा जातो. तर मग अशा वेळेला काही घाबरायचं नाही. आपण ती मूर्ती अजूनही पूजेला लावलेली नाहीये, त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. तर आपण काय करायचंय, जर असं काय झालं तर ती मूर्ती विसर्जन करायची आणि नंतर मग दुसरी मूर्ती घेऊन यायची. पण तू मनात काहीतरी वाईटच होईल असं तसं काही आणायची गरज नाही, कारण आपण मूर्ती काही अजून पूजेला लावलेली नाहीये. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. ती मूर्ती मातीची असते, नाजूक असते, त्यामुळे होऊ शकतं चुकून आपला धक्का लागला किंवा काय झालं तर मग अशा चुका होऊ शकतात आणि तडा जाऊ शकतो. असं काय झालं तर मूर्ती विसर्जन करा आणि दुसरी मूर्ती घेऊन यायची. आता बाप्पा आपण घरी आणला तर मग तो किती दिवस ठेवायचा, 1.5 दिवस ठेवायचा, 5 दिवस, 7 दिवस काही जण ठेवतात, काही जण अनंत चतुर्थीपर्यंत 11 दिवसही ठेवतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जितके दिवस छान अगदी बाप्पाची पूजा मनोभावे करावीशी वाटते तेवढे दिवस तुम्ही बाप्पा तुमच्या घरी ठेवा. उगीच आपला आम्हाला जमत नाही, आम्हाला कामाला जायचंय, मग बाप्पाच्या समोर कोण नाहीये, मग दरवाजाला कड्या कुलपा घाला आणि जा, असं करू नका. जितके दिवस तुम्हाला छान अगदी बाप्पाबरोबर राहता येईल, त्याची छान पूजा करता येईल, तर तितके दिवस तुम्ही बाप्पा तुमच्या घरी आणावा असं मला वाटतं. आता बाप्पाला घरी आणल्यानंतर मोदकाचा नैवेद्य हा करायचा. शक्यतो उकडीचे जे मोदक असतात ना त्याचाच नैवेद्य करा, कारण बाप्पाला हे उकडीचे मोदक खूप प्रिय आहेत. तर उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा बाप्पाला. अगदी आपल्याला नाही जमलं रोज रोज उकडीचा मोदकाचा नैवेद्य दाखवायला तर किमान पहिल्या दिवशी आणि ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन असतं त्या दिवशी सकाळी आपण उकडीच्या मोदकाचा नैवेद्य नक्की बाप्पाला आवर्जून दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काही मोठं नाहीये. हा आनंदाचा सण आहे, अगदी आनंदाने सगळ्यांनी मिळून आपण साजरा करूयात. पण या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या की त्या आणखीनच चांगलं असतं. म्हणून या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगाव्या अशा मला वाटल्या, म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल थोडा तरी तर एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, अजून काही माझ्याकडनं राहिलं असेल सांगायचं तर ते नक्की कमेंटमध्ये मला
सांगू शकता. धन्यवाद.